समाजामध्ये म्हणतात आणि कसं बगल देतात अध्यात्माला, व्यसनाकडे कसं वळतात, ह्याचं तुम्ही चांगलं समजावून सांगितलं आम्हाला. त्याच्याबद्दल खूप खूप आभार. ते गुरुमुखातूनच येत होते. आम्हाला तेवढं व्यक्त करता येत नाही. परंतु जे काही समजलं, ते एक मोठा आनंद देऊन जाणार आहोत. वेगळाच आनंद लहरीमध्ये तुम्ही आम्हाला जगवत आहात. ही गुरु कृपाच आहे. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हे संगमेश्वर शेटे, ते त्रिकाल लिंग पूजा शेतकरी आहेत. शेतात काम करून काय कवे कैलास या सिद्धांताप्रमाणे ती त्रिकाल लिंग पूजा मन्मथ माऊलीची आप्पाचं प्रवचन ऐकले त्यांनी की एक तरी ओवी प्रमाणे तुम्ही आचरण करा, जीवनात कल्याण होईल. योगायोग त्या दिवशी त्यांच्या रोजच्या नित्य परमर्श वाचनात ती ओवी पुढे आली. 6 वेळेस लिंग पूजा नाही घडली तर त्रिकाल करा, आणि त्रिकाल ज्याला घडत नाही ते जड जीव पशु समान जाणार. ही एवढीच गोष्ट बिनली आणि ती त्रिलिंग पूजेला लागली. त्यांनी त्यांचा भाव प्रकट केलेला आहे. आजच्या पाठात आणखीन कुणाला काय समजलं बोला. बोला. उभा जाणवी तटी वाट पाहे भक्तासाठी, गुरु माऊली तुमच्या शब्दाची वाट पाहत आहेत. बोला. बोला. आजच्या पाठाबद्दल बोला, जसं कळालं तसं बोला. तुम्हाला कळालेले 2 शब्द सद्गुरुनाथाच्या आनंदासाठी खूप महत्वाचे आहेत. आप्पा म्हणायचे, डॉक्टरनं सांगितलं आप्पा गर्दीत तुम्ही हे करू नका, धक्काबुक्कीत राहू नका, गर्दीत जाऊ नका. त्यावेळेस आप्पा का म्हणाले, भक्ताचा प्रत्येक धक्का माझं 1 दिवसाचं आयुष्य वाढवतो. एवढं भक्तावर प्रेम होतं आप्पाचं. मी गर्दी सोडून, माझ्या भक्ताला सोडून डॉक्टर मी राहू शकत नाही, आणि मला विश्वास आहे माझ्या भक्ताचा मला धक्का लागला की 1 दिवस माझं आयुष्य वाढलं. एवढं प्रेम आप्पावर आपल्यावर केलेलं आहे. आणि तुमच्या शब्दाची वाट ती माऊली पाहत आहे. तुम्ही बोला. 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 आज मला फक्त एकच, ज्या म्हणजे सगळं आता आपण ऐकतो तर भाऊ, पण आज आप्पांनी जे सांगितलं की आपली ही शिवसंस्कृती देव संस्कृती न शिकवता गुरु संस्कृती शिकवते, हे फार म्हणजे माझ्या मनाला भिडून गेलं वाक्य. की आपण देवाच्याच मागे लागलो होतो, पण आपली शिवसंस्कृती गुरु संस्कृती शिकवते, हे ऐकून मला खूप आनंद वाटला आज. जय गुरुदेव. बोला. आणखीन बोला. आजच्या पाठाबद्दल बोला. बोला. डॉक्टर ताई, तुम्हाला काय समजलं आजच्या पाठात? जय गुरुदेव भाऊ. आजच्या पाठात आपण काल जे ग्रुपवर टाकला अभंग मन्मथ माऊलींचा, तर तो अभंग कालच मी वाचन केलं, तोही समजला भाऊ. आणि षडाक्षरी मंत्राबद्दल, ओम नम शिवाय भव तरुण उपाय, तरणोपाय सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. तर ही प्रत्येक आपण पाठच पाहिजे हे खरं तर. म्हणजे न वरून काय, ओम नम शिवायचा अर्थ माऊलींनी आपल्या ग्रंथामध्ये इतका चांगला दिलेला आहे. एवढं जरी आपल्याला समजलं तरी आपलं उद्धार होईल. जय गुरुदेव भाऊ.
ते कालचं पण चित्रकाराचं पण पंचसादाख्य खूप छान समजलं भाऊ. म्हणजे एखादा चित्रकार शिवसादाख्यामध्ये, पण ते आता खूप लेंदी होईल भाऊ, उशीर झालेला आहे. जय गुरुदेव. बोला बोला, मनन होईल तुम्ही सांगितल्यावर. बोला. आपण सांगितलं की शिवसादाख्य म्हणजे आपण ते पहिल्या म्हणजे शिवस्तुती मधला पहिला श्लोकच आहे. त्रैलोक्य संपदा लेख्य समूलेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. तर ह्याचा अर्थच, भावार्थ हा होतो, आपण असा सांगितलेला आहे की हे शिवा, तू हे जे ब्रह्मांड म्हणजे त्रैलोक्य, त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ आदी. संपदा लेख्य, संपदा म्हणजे ऐश्वर्य आणि अलेख्य म्हणजे लेखणी. तर हे आप्पा म्हणतात की याचा भावार्थ काय आहे, तर तू हे जे ब्रह्मांड, स्वर्ग, मर्त्य, पाताल आदी, हे ब्रह्मांड म्हणजे 14 भुवनांनी बनलेलं आहे. म्हणजे पृथ्वीच्या खाली 7 भुवन पाताळ आणि वर पण 7. हे ब्रह्मांड किती, एक आपल्याला गॅलेक्सी म्हणल्यानंतर सूर्य, त्याच्या भोवती एवढे प्लॅनेट्स, ग्रह फिरतात, तसे कितीतरी गॅलेक्सी आहे. म्हणजे ब्रह्मांडाचं स्वरूप, शिवाचं स्वरूप खूप व्यापक आहे. आपण फक्त एवढाच विचार करतो भाऊ, तर गॅलेक्सी खूप म्हणजे मोठी आहे, ब्रह्मांड खूप विश्वव्यापक आहे. असं जे ब्रह्मांड हे शिवा, आपण अखिल विश्वाचं चित्ररूप निर्माण केलेस, त्या सर्वाला तू सतरूपाने आधार झाला आहेस आणि चित्रूपाने, चैतन्य रूपाने निर्माण करता झालास. म्हणजे तूच चित्रलेखक आहे. आपणही सांगितलं की चित्रकारही शिवच आहे. जे काही त्यांनी ब्रश, पेंटिंग, कलर घेतलेले आहेत ते पण शिवच आहे. आणि त्या कागदही तूच आहे, शिवच आहे. आणि कागदावर रेखाटलेलं चित्र पण शिवच आहे. म्हणजे ब्रह्मांड पूर्ण शिवस्वरूप आहे, असं सांगितलेले आहे भाऊ. आणि परत आपण सांगितलं की म्हणजे शिवसाधक हे खूप उशीर होईल भाऊ, हे होते. छान छान समजलं भाऊ. जय गुरुदेव. मंगलगीत आहे. आता काल कोणता अभंग टाकला होता ग्रुपवर? जय गुरुदेव, सगळ्यांना जय गुरुदेव. आजच्या पाठामधून उपदेशही झाला आप्पांचा आणि खायला साखरही मिळाली, दोन्ही झाले बरं. कारण माणसाला जीवनामध्ये, प्रपंचात सगळं मिळालं, पण एक गोष्ट मिळाली नाही. आणि एक गोष्ट जर ती नाही मिळाली तर जीवन आमचं वाया जाते. माणसाच्या जगण्याला सुद्धा अर्थ राहत नाही, आणि ती आहे संत संगती. आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला रोज आप्पांची संगती, सकाळी सकाळी आप्पांच्या मठात जाऊन आपण बसून आप्पांच्या मुखातून शब्द ऐकायला. कारण संत संगती मिळाली की सर्व सोपं होते. ती मिळाली नाही तर बाकी सर्व वाया जातं. आम्हाला आमच्याकडे काही असेल जीवनामध्ये, कितीही सुख असेल किंवा जीवनामध्ये आम्ही कितीही वस्तू गोळा केल्या असतील, पण माणसाचं जीवनामध्ये भलं करणारी एकच गोष्ट आहे आणि ती आहे तुझा विसर नसावा. संतांनी सांगितलं, आणि संग साधूचा असा. ज्ञानेश्वर माऊलीचा संग कुणाला झाला होता? रेड्याला. आता रेड्याचं मंदिर तयार झालं आहे की नाही, आणि भीत चालली होती, भिंत भिंत. तिला सुद्धा संताचा संग मिळाला आणि तिचं सुद्धा मंदिर झालं. पण संत हे जगाला ज्ञान वाटण्यासाठी आले, जगाला काहीतरी देण्यासाठी आले. पण आपल्याला कसं असते, सामान्य माणसाला कुटुंब सांभाळून परमार्थ करावा लागतो.
आपल्याला जग काय म्हणेल याचा विचार करावा लागतो, हे की नाही? करतो आम्ही. कपडे कसले घातले, लोक काय बोलतील, चालताना वागताना जग काय म्हणेल, म्हणजे आपण सगळे या गोष्टीचा विचार करू लागतो. पण आपण आपल्या आत्मदेवाचा कधीच विचार करत नाही. मन्मथ माऊलीनं राष्ट्रसंतानं जर हा विचार केला असता की जग काय म्हणेल, तर एवढं आज आपल्याला मिळालं असतं का? जगाचं सहन करून ज्यांनी आपल्याला शिकवण दिली त्यांनाच आपण संत म्हणतो, आहे की नाही? येशू ख्रिस्तानं पायामध्ये खीळ ठोकून घेतले होते आणि ते गेल्यावर सुद्धा आज त्यांचे जग काय आहे, अनुयायी झाले का नाही? हातावर सगळीकडे खीळ ठोकून घेतले. म्हणजे या संतांनी आपल्यासाठी त्यांचं जीवन कसं घालवलं आपण याचा तर कधी विचार करतच नाही. आणि संतांच्या विचाराचा तरी कधी विचार करतो का? आणि आजचं तेच होतं सगळं, की संतांना शरण गेलं पाहिजे. आपला प्रवास, विकास, जसं एका बीजामध्ये झाड होण्याची सुप्त शक्ती असते, पण जोपर्यंत त्याला माती, पाणी, सूर्यप्रकाश मिळत नाही तोपर्यंत ते विकसितही होत नाही. होतंय का? होत नाही. मग तसंच आपल्यामध्ये जो देव आहे, जो शिव आहे, तो जगाशीही जोडलेला आहे आणि आपल्याशीही जोडलेला आहे. ते तत्व जोडलेलं असताना सुद्धा आमच्या जीवनामध्ये फक्त आम्ही कशाचा उपयोग करतो? फक्त संसारामध्ये जमा करण्याचा. मग आम्ही आमचा कधी विचार केलाच नाही. मग आम्ही आमचा विचार कधी करायचा? किती सुंदर प्रवास आम्हाला सांगितला. पंचशुद्ध तत्व, त्याच्यानंतर 6वी माया, त्याच्यातून विकास करत करत आज आपल्याला आपण काय सांगितलं, की कानानी शब्द ऐकले ते सुद्धा आप्पाच ऐकत आहेत. मुखानं भोजन केलं ते आप्पाच करत आहेत. हाताने पूजा केली ती आप्पाच करतायत. म्हणजे कुठलंही कर्म करू लागले तरी यद्यत कर्म करून तदखिलम शंभो तवारात. प्रत्येक कर्म हे माझं त्या भगवान शिवाला अर्पण झालं पाहिजे. मी जिथं जिथं जाईल तिथं माझी प्रदक्षिणा. आत्मातम गिरिजामती सहचरा प्राण शरीरम ग्रहम पूजा ते विषय भोग रचना निद्रा समाधी स्थिती. ही एवढं सुंदर सांगितलेलं आहे की आत्मा हा शिव पार्वती रूप आहे. माझी निद्रा हीच माझा योग आहे, माझं चालणं ही माझी प्रदक्षिणा आहे. किती सुंदर मानसिक पूजा सांगितली. पण आम्ही तुम्ही सगळे लोक संसारातले है ना, संत सांगतायत ना तरी सुद्धा सांगायला तर संसाराच्या ठाई असं दे जरी सुख, है ना, टाकून या देख जाते की. जर संसारामध्ये सुख असतं तर हे साधू संत त्या संसाराला टाकलं असतं का? नाही. आम्हाला कसं होतंय, घरी आल्याबरोबर बायको म्हणती भाजी तर तुम्ही आणलीच नाही. बघा, हे असा संसार आहे. मग असा हा प्रपंच आहे की याच्यामध्ये नाहीच आहे, नाहीच आहे. आजचा भाव सांगायला तुमचे काय आम्हाला शब्द पूर्ण येणार नाहीयेत सांगायला, आहे ना. मग इथं काय आहे, प्रपंचामध्ये मायेचा विस्तार आहे. आणि इथं माया रडवते, हसवते, आहे की नाही. मग हे मायामय प्रपंचामध्ये सावधान झालं पाहिजे. आपण नेहमी आम्हाला सावधान केलं, आहे की नाही. आणि आजच्या पाठामध्ये आपांचं जे आपण घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय सांगितलं की मानवी जीवनाचं लक्ष काय. आणि इकडं तिकडं एकच येते बघा. काय भानगड आहे की गुरुदेव मधलं वाचताना आणि आज भाऊनं सांगितलेलं
हे जसं काही भाऊनी ठरवूनच केलंय असं वाटतंय की नाही, तेच येतंय. आणि सुखाची अपेक्षा तर माणूस करतो म्हणतात आप्पा. पण माणसाला जगत असताना आपलं ध्येय काय आहे? आपण कशासाठी जन्म घेतला? आपलं जीवनामध्ये कर्तव्याची जाणीव काय? सत्य असत्य काय आहे? किंवा आत्म अनात्म काय आहे? याचा विकास आपण ऐकायलो. मग आपण काय करतो संसारात पण सगळं उलट करत असतो. सुखाची साधनं मिळवण्यात, एकत्र करण्यामध्ये आमचं जीवन सगळं जातं. आणि आमचं साध्य बाजूला जातं आणि साधनामध्येच आम्ही राहत असतो. महादेव म्हणे साधिता साधन आयुष्याचे धन चोरी गेले. आणि त्याच्यामुळं काय होते, आमचं आयुष्यरूपी धन जे आहे ते चोरीला जाते. कशामध्ये? मायेमध्ये. कोणत्या मायेमध्ये? अपरामायेमध्ये. पण आम्ही जर परामायाकडे वळलो, आमचं जीवन कसं असावं? स्वच्छ, प्रेमळ, दयामय, भावमय, प्रेममय झालं पाहिजे, भक्तिमय झालं पाहिजे, आहे की नाही? आणि नुसती भक्तिमय स्वतःच जीवन नाही, तर दुसऱ्याला सुद्धा सांगितलं पाहिजे, आहे की नाही? माया ही काय सांगितली? त्या ईश्वराची शक्ती. माया ही त्या ईश्वराची शक्तीची शक्ती सांगितली. आणि म्हणून आपण हा विकासच मला वाटायले 15 दिवसापासून ऐकायला, शुद्ध तत्वापासून अशुद्धत्वापर्यंतचा विकास आणि पुन्हा अशुद्धत्वापासून शुद्धत्वाकडे कसं जायचं, हा प्रवास आपण ऐकून आपल्या जीवनामध्ये खरोखरच प्रत्येक काम करत असताना आम्ही ते ईश्वरालाच अर्पण करत चला. अर्पण बी करायचं नाही तर तोच करतो आहे, एवढा भाव. मी म्हणलं की मग आम्हाला काहीच मिळत नाही. मी जर म्हणलं तर काय मिळणार आहे त्याच्यामध्ये? काहीच मिळत नाही. आणि म्हणून संतांचे बोल असतात ते अनुभवातून व्यक्त होत असतात, त्यांच्या भावना. आणि आमच्या अनुवादातून, आहे की नाही? मग अनुवादाला, अनुभवाला फरक असतो. जेव्हा संतांचे शब्द आमच्या कानामध्ये जातात तेव्हा ते हृदयापर्यंत पोहोचत असतात. खरं तर कानाच्या आत जाणारे शब्द त्याला सुद्धा 2 रस्ते फुटतात म्हणतात. एक जाते अंतःकरणापर्यंत आणि एक जाते बुद्धीपर्यंत. मग अनुवादातून आलेले शब्द बुद्धीपर्यंतच जाते, तिथंच थांबतात आणि तिथंच विरून जाते. ते विसरून जातो आपण, म्हणतो की नाही आपण, अहो विसर पडला, एवढं छान सांगितलं, एवढं छान सांगितलं, एवढं सुंदर कीर्तन झालं, अभंग कोणता होता म्हणलं की आपल्या लक्षात राहत नाही, आहे की नाही? कारण अनुभवातले शब्द जे असतात ते अंतःकरणामध्ये उतरतात. आणि आज आपण याच्यातून एवढं शिकलेलं आहे, आम्हाला ते बुद्धीपर्यंत नाही ठेवायचे, तर आमच्या अंतःकरणामध्ये ते शब्द गेले पाहिजे. आजचे शब्द की मी शिव झालो पाहिजे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि आम्ही शिवच आहोत, पण मायामध्ये आल्यामुळं आम्ही सर्वज्ञ असतानाही अल्पज्ञ झालो, है ना? आम्ही वैभवशाली आहोत, एवढं विश्व त्या परमेश्वरानं सुंदर निर्माण केलं, तर आमचं स्वरूप सुद्धा त्याच्यापेक्षाही सुंदर असेल ना. कारण तोच तर ह्या विश्वाचा विकास करतो. हेच तर ह्या पाठातून आपल्याला शिकायला मिळत आहे. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. ही माझी वाक पुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरु राजा, मनमत शिवलिंग बिनु गुरुजा. श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.